सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसलाय। पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। या घडामोडीमुळे सोलापूरसह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहराध्यक्ष पदावरून पक्षांतर्गत वाद सुरू होता। या वादाच्या केंद्रस्थानी फारुख शाब्दी आणि शौकत पठाण हे दोघे होते। शहराध्यक्ष पदावरून अधिकार, निर्णय प्रक्रिया तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून दोन्ही गटांमध्ये मतभेद तीव्र झाले होते। अनेक वेळा हा वाद वरिष्ठ पातळीवर पोहोचला, मात्र तोडगा न निघाल्याने नाराजी वाढत गेली। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड, पक्ष संघटन मजबूत करणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असताना अंतर्गत वादामुळे पक्षातील गोंधळ अधिकच वाढला होता। या परिस्थितीत फारुख शाब्दी यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते। फारुख शाब्दी हे सोलापूरच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांनी पक्ष संघटना उभारण्यात मोठी भूमिका बजावली होती। त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काही पदाधिकारी देखील पुढील भूमिका काय असणार याबाबत संभ्रमात आहेत। दरम्यान या राजीनाम्यानंतर एमआयएम पक्षाची पुढील दिशा काय असणार, नवीन जबाबदाऱ्या कोणाकडे दिल्या जाणार आणि शहराध्यक्ष पदावरील वादावर पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मनपा निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा राजीनामा एमआयएम साठी कितपत अडचणीचा ठरणार हे त्या काळात स्पष्ट होणार आहे। पाहत रहा लोकप्रहार न्यूज।